हा चला, गरम गरम हळद दूध घ्या, बरं वाटेल. नानीजी नको मला. अगं अँटीसेप्टिक असतं, जखम भरून यायला मदत होते. घे. नाही नानीजी नको मला, आता नको. दूध पिऊन नंतर मलम पण लावायचंय. मलम? मलम का? मलम नको. अगं काय नन्नाचा पाडा चालवलास, असं नाही करायचं. बघू खूप लागलंय का ग, दुखतंय? नाही नानीजी, फार नाही दुखत आहे. तुझ्या सहनशक्तीची ना कमाल आहे. तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर आरडा ओरडा करून घर डोक्यावर घेतलं असतं. मनावरती एवढे घाव सहन केलेस, आता हातावरच्या जखमेचं काहीच वाटत नाही का ग? नानीजी, हे सगळं आपण सोसतो, सहन करतो, ते कुणासाठी? आपल्या लोकांसाठीच ना. आणि राहिला प्रश्न मलमाचा. यांनी माझ्या हाताला रुमाल बांधला, यापेक्षा दुसरं मलम कुठलं असेल माझ्यासाठी? राधिका, अशी भावना विवश होऊ नकोस. आपल्याला माहितीये गुरुनाथ कसा आहे ते. नाही नानीजी, आज काहीतरी वेगळेच दिसले हे मला. मला पूर्वीचे हे भेटल्यासारखं वाटलं. ह्यांच्या डोळ्यात आज मला माझ्यासाठी काळजी दिसत होती. चल बस इथे, नानीजी. काहीही काम करायचं नाही, बस. काऊन असं करून राहिले? चहा तर मांडत होते ना. तुला काय वाटलं, तू काम केलं नाहीस तर आज तुझ्या नानाजींना चहा नाही मिळणार, तू उपाशी राहशील? हे बघ, जीवावरचं हातावर निभावलंय. हे मात्र 100% बरोबर बोललीस भारती. तर जीवावरचं हातावर निभावलं ग. ते काय धाडस दाखवले पोरीनं, पराक्रम केलाय. हो, काल पराक्रम केला आणि आज झाशीची राणी बनून स्वयंपाकघरात गेली. तिला वाटलं तिने काम केलं नाही तर आपल्या कोणाला जेवायलाच मिळणार नाही, उपाशी राहू आपण. काय ए राधिके, काय? तसं नाही नानाजी, चहा तर मांडत होते ना. अजिबात नाही, अजिबात नाही. जखम झाली, ती ओली आहे. हे बघ, 2 दिवस आराम कर. बघू तू, डॉक्टरना आपण विचारून घेऊ आणि मग ठरवू काम करायचं की नाही ते. बर, पाहिलं आता पटलं ना तुला? हा, तिला सगळं तुम्ही सांगितलेलं पटतं म्हणून तुमची लाडकी आहे ती. मला माहिती आहे बरोबर. माझं तर काही ऐकूनच नाही राहिली ती. काय म्हणालात नानीजी? तुमच्या तोंडून आमचं नागपुरी ऐकायला फारच छान वाटून राहिलं. बोला की. तुम्ही दोघं बोलत बसा, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. हा या राधिके, भलतंच धाडस केलंस तू. तू म्हणजे ते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते दाखवून दिलंस. काय जोडपलेस ते चोराला, बापरे. हो ना, नाही तर ती शन्या आधी नुसतं गॅरी गॅरी म्हणून उड्या मारत नाचत राहिली आणि मग पकडून पकडून कुणाला आणलं तर त्या ईशाला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.